तर अजून बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लाईन्स. यात आपण बघणार प्रॉपर्टीज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, याआधी आपण ट्रान्सव्हर्सल लाईन ज्याचे बेसिक कन्सेप्ट होते आपण क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, तर आज आपण प्रॉपर्टीज बघणार आहेत त्याच्याबद्दल. आता इथे आपल्याला म्हटलं की ईच पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ टू पॅरलल लाईन्स अँड देअर अ ट्रान्सव्हर्सल इज ऑफ अ कॉन्करंट अँगल. आता यात काय सांगितलं आपल्याला की जे दोन कॉन्करंट लाईन्स बनतात आपल्या, जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात कॉन्करंट लाईन्स बनतात त्यातल्या, त्या काय म्हटलं आपल्याला की ते सारख्या राहतात. ज्या टू लाईन्स पॅरलल असतात ते काय म्हणतात आपल्याला तर सारख्या असतात हे म्हणणं आहे त्यांचं. आता इन द ॲबजॉइनिंग फिगर लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस. बघा, लाईन पी क्यू पॅरलल म्हटली आपल्याला कशाला तर लाईन आर एसला. ही ऑलरेडी आहे आपल्याला पॅरलल लाईन्समध्ये दोन्ही सारख्या असतात. ओके, आता लाईन ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ओके, आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे बघा कोणकोणते अँगल्स होत आहेत. बघा, अँगल ए एम पी आपण घेतला पहिला, अँगल ए एम पी. ओके, नंतर कॉन्करंट कशाला येतो तर आपला एम एन आरला. कशाला आहे तर एम एन आणि आरला. फर्स्ट आपण घेतला होता ए एम पी आणि सेम अँगल कोणता बनतोय तर आपला एम एन आणि आर बनतोय. हे काय झालं तर आपल्या एकमेकाला करस्पॉन्डिंग अँगल्स बनत आहे. नेक्स्ट घेतला आपण पी एम एन. बघा, पी एम आणि एन. ठीक आहे, पी एम एन इथे आहे आपला. हा कॉन्करंट कशाला आहे तर आपला आर एन आणि बी ला. बघा, आर एन आणि बी ला करस्पॉन्डिंग अँगल्स होत आहे. ओके, हा असा बनतोय आपला. तर आपला अँगल ए एम क्यू. बघा, ए एम आणि क्यू. ओके, ए एम क्यू बनलेला आहे आपला. ऍक्टिव्ह अँगल सारखाच बनतो. तो कॉन्करंट कशाला आहे तर आपला एम एन एस ला. बघा, एम एन आणि एस ला. ओके, नंतर आपला क्यू एम एन, क्यू एम आणि एन बनलेला आहे. क्यू एम एन बनला फर्स्ट. त्याला कॉन्करंट कोणता तर आपला एस एन बी. एस एन आणि बी हे काय झालं त्याचे तर कॉन्करंटचे पेअर झाले. ठीक आहे, कॉन्करंट पेअर कशाचे तर करस्पॉन्डिंग अँगलचे एकसारखे आपल्याला पेअर झाले. जर आपण इकडे ऑब्झर्व केलं तर या प्रॉपर्टीजमध्ये जे अँगल्स आपण तयार केलेले आहेत, जसं फर्स्ट आपण केला होता की ए एम पी, तर हा बघा एफ शेपचा तयार होतो इथे. ठीक आहे, तसंच एम एन आर, एम एन आणि हा झाला आपला आर. हा सुद्धा काय झाला आपला तर एफ शेपमध्येच बनतो. ओके, म्हणजे आपण शेप बघूया त्याचा. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला दिली आहे की अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय. बघा, ईच पेअर ऑफ द अल्टरनेट अँगल अ फॉर्म बाय अ टू पॅरलल लाईन. काय सांगितलं आहे की अल्टरनेट अँगल्स काय होतात तर टू पॅरलल लाईन्स आहेत अँड देअर अ ट्रान्सव्हर्सल इज अ कॉन्करंट अँगल्स. बघा, आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन्स दोन आहेत आपल्या. ही झाली आपली ट्रान्सव्हर्सल लाईन. ठीक आहे, आता कॉन्करंट अँगल त्यातले आपल्याला कोणकोणते आहेत तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स सांगायचे आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल सांगायचे. दोन काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर बघूया कोणकोणते आहेत तर पी एम एन. बघा, फर्स्ट अँगल आपला पी एम एन. ओके, पी एम आणि एन, पी एम एन. ओके, इंटेरियर बघत आपण काय तर आपला इंटेरियर अँगल्स बघितला म्हणून आपण पी एम आणि एन घेतलेला आहे. आणि कॉन्करंट कशाला आहे तर आपला एम एन आणि एस ला आहे. पहिला आपण घेतला पी एम एन. ओके, आणि दुसरा अँगल कोणता म्हणतोय आपला तर कॉन्करंट असणारा एम एन आणि एस म्हणतोय. सेकंड म्हणतो आपला क्यू एम एन, क्यू एम एन. ओके, आणि कॉन्करंट कशाला येतो तर एम एन आणि आर ला आहे. ठीक आहे, आता आपण बघूया एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे. आपल्याला आता ट्रान्सव्हर्सल लाईनच्या बाहेरचे अँगल्स बघायचे आहेत. कोणत्या बघा, ए एम आणि पी. ओके, हा फर्स्ट आहे. मग याला करस्पॉन्डिंग अँगल्स कोणता बनणार आपला तर तो बनणार आहे एस एन आणि बी. कारण की एक्सटेरियर म्हणजे आपल्याला हे ट्रान्सव्हर्सल लाईनच्या वरची म्हणजे बाहेरचे बघायचे. ओके, तर फर्स्ट पेअर झाली. सेकंड पेअर बघा, अँगल ए एम क्यू, ए एम आणि क्यू. ओके, मग याला कॉन्करंट कोणता बनणार आहे आपला तर आर, आर एन आणि बी. हे काय झालं तर आपले इंटिरियर अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके, थर्ड अँड लास्ट प्रॉपर्टी आपली की प्रॉपर्टी होतो इंटिरियर अँगल्स. कशाच्या आपल्याला इंटिरियर अँगल्स बघायच्या. बघा काय म्हटलंय, ईच पेअर ऑफ द इंटिरियर अँगल्स अ फॉर्म बाय अ टू ट्रान्सव्हर्सल लाईन अँड देअर अ ट्रान्सव्हर्सल इज अ सप्लिमेंटरी अँगल. आता ही जी आपली ट्रान्सव्हर्सल लाईन पास झालेली आहे ती काय म्हटलंय तर सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्रीची प्रॉपर अँगल बनतो याचा. मग आता इंटिरियर अँगल्स मध्ये मेजर अँगल घेतला आपण पी एम एन. बघा
काय तर पी एम आणि एन प्लस कशाला प्लस केला तर एम एन आणि आरला केलेला, म्हणजे हा किती झाला तर आपला टोटल झाला 180 डिग्रीचा. सप्लिमेंटरी म्हणजे टोटल अँगल्स आपले 180 डिग्रीचा म्हणतो. सेकंड म्हणतो आपला क्यू एम आणि आर. ठीक आहे, क्यू एम एन आर प्लस काय करणार आपण त्याला तर एम एन आणि एस. ओके, म्हणजे हे टोटल किती झाले तर आपले 180 डिग्रीचा पूर्ण अँगल बनतो आपला. बघूया आता प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 बघूया काय म्हटलंय तर आपला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह in the adjoining figure. If a line M parallel to line N and a line P is a transversal, then find the X. आता आपल्याला इथे डायग्राम दिलेली आहे. ओके, आता M आणि N आपल्याला पॅरलल लाईन म्हटली, P आपली ट्रान्सव्हर्सल लाईन. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, इथे आपल्याला एक 3x ची व्हॅल्यू दिली इंटिग्रल मध्येच आहे. ओके, आणि इथे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली की किती येणार आहे. तर आपल्याला इथे प्रॉपर्टीज यूज करून आपल्या इथे आन्सर काढायचा. बघ काय करणार आपण इथे तर ही जे आपण डायग्राम दिलेली आहे याला आधी आपण नेमिंग देऊया म्हणजे आपल्याला सोपं होईल. फर्स्ट काय केलं आपण तर लाईन एम पॅरलल टू एन हे गिव्हनच ऑलरेडी आपल्याला. आता आपण इथे डायग्राम ड्रॉ केलेलं बघा. इथे काय केलं आपण तर डायग्राम फर्स्ट काय घेतलं आपण त्याच्यातलं डब्ल्यू एक्स आणि वाय घेतलेलं आहे. याची काय याचा आपल्याला काय मेजर दिलं आहे तर 3x दिलेला आहे. ओके, डब्ल्यू एक्स वायचा मेजर आपल्याला 3x दिला आहे, हे आपण गिव्हन इथे लिहिलेलं आहे. नंतर आपण घेतलेला आहे एक्स वाय आणि झेड याचा मेजर आपण घेतलेला आहे एक्स. ओके, आता या दोन्ही याची हे काय तर आपल्याला इंटिरियर अँगल्स आहेत, बट हे सप्लिमेंटरी आपण म्हणू शकतो याला, कारण की डब्ल्यू एक्स वाय आणि एक्स वाय झेड हे काय झालं तर दोन्ही याची टोटल किती होते आपली 180 डिग्री आणि हे काय तर आपले इंटिरियर अँगल्स आहे. मग आपण डब्ल्यू एक्स वायची व्हॅल्यू काय घेतली आहे तर इथे 3x घेतलेली आहे. व्हॅल्यू पुटअप करायची आहे, प्लस करणार आपण अँगल एक्स वाय आणि झेडला. त्याची व्हॅल्यू किती आहे तर आपली एक्स आहे, इक्वल टू काय करणार तर आपण 180 डिग्री करणार आहे. ओके, आता इथे बघा 3x प्लस एक्स, इथे आपला एक्स आहे व्हेरिएबल्स आहे म्हणजे आपण याला 1 अज्युम करतो. ठीक आहे, म्हणजे 3 + 1 किती झाला आपला तर 4x आणि 180 ॲज इट इज लिहिलं आहे. आता हे इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, हे इथे आपल्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, म्हणून काय होणार तर याला आपण लेफ्ट हँड साईडमधून राईट हँड साईडला आणलं तर काय झालं 180 डिवायडेड बाय करायचं आपल्याला 4. आता 4च्या टाइममध्ये ऑलरेडी 18 येते. ओके, मग याला आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 45 डिग्री आपलं आन्सर येणार आहे. सेकंड बघा, इन द ॲबजॉइनिंग फिगर इफ अ लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल दॅन फाइंड द एक्स. याच्यात सुद्धा आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा. बघा ए बी ट्रान्सव्हर्सल लाईन आहे, ए बी पॅरलल लाईन झाली आणि एल ही झाली आपली ट्रान्सव्हर्सल लाईन. ओके, आता गिवन मध्ये आपलं हेच राहणार आहे हियर अ लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. आपल्याला जे ऑलरेडी गिवन दिसत आहे इथे. ओके, आता आपण इथे अँगल काय घेतलं तर बघा पी क्यू आणि एस याची काय व्हॅल्यू आपल्याला तर 4x दिलेली आहे, आपण इथे लिहिली आहे. नंतर आर एस क्यू याची किती घेतली आपण तर 2x व्हॅल्यू घेतलेली आहे, ती आपण इथे लिहिली आहे. आता याची करायची आपल्याला टोटल, प्लस करणार आपण आर एस क्यू इक्वल टू 180 डिग्री. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करा. फक्त पी क्यू एसची व्हॅल्यू घेतली आपण 4x आणि आर एस क्यूची व्हॅल्यू घेतली आपण तिथे 2x इक्वल टू गेला आपण त्याला 180 ने. आता दोघांची टोटल किती होते आपले तर 6x होत आहे. ओके, इक्वल टू 180. सेम इथं पण तेच करायचं, आपल्याला काय करायचं डिव्हिजन करायचं. 180 डिवायडेड बाय करणार आपण तिथे 6 ने. ओके, तर इथे किती येणार आपला 6 × 6 6 × 3 18. ओके, आणि 0 आपण लावून द्या म्हणजे आपला एक्स ची व्हॅल्यू किती आली तर इथे आली 30 डिग्री. ओके, बघा क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हटलं तर इन द ॲबजॉइनिंग फिगर अ लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू. ओके, अँड लाईन टी अँड लाईन एस आर अ ट्रान्सव्हर्सल लाईन. ठीक आहे, अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय अँड युजिंग द मेजर ऑफ द अँगल गिवन इन द फिगर. ओके, आपल्याला याला बघा इथं काय काय दिलेलं आहे तर पॅरलल लाईन सांगितली आपल्याला पी आणि क्यू आणि ट्रान्सव्हर्सल लाईन इथे 2 दिले आहेत. फर्स्ट आपली टी आणि दुसरी दिली आपल्याला एस आणि आपल्याला याच्यात एक्स वाय आणि झेड याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, इथे आपल्याला 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 40 आणि 70. ओके, हे सुद्धा आपल्याला दिले आहे, याच्यावरून आपण बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. आता गिवन मध्ये काय काय लिहायचं बघा हियर पी पॅरलल टू क्यू ऑलरेडी याच्यात गिवन दिलेलं आहे आपल्याला तेच लिहिणार आपण. ओके, हियर अ पी पॅरलल टू क्यू अँड लाईन टी इज अ ट्रान्सव्हर्सल. फर्स्ट आपण ही लाईन ट्रान्सव्हर्सल घेतलेली आपल्या याच्यात. ओके, आता मेजर अँगल झेड घेतलेला आपण किती डिग्रीचा घेतला तर 40. का
तर अल्टरनेट अँगल झालेले आपले बघा. मेजर अँगल घेतला Z 40 डिग्रीचा. का घेतलाय तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. जर हा 40 डिग्री असेल तर हा सुद्धा आपला 40 डिग्रीचा होणार आहे, म्हणून आपण याला काय घेतलाय तर 40 डिग्री घेतलाय. नंतर मेजर अँगल X अँड मेजर अँगल Z. बघा X आणि Z किती घेतले आपण त्याला तर 180 डिग्री अँगल इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअर्स आहेत, दोन्ही एकमेकाजवळ ऑपोजिटला आहेत. ओके. आता मेजर अँगल X प्लस मेजर अँगल Z. बघा मेजर अँगल X याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, बट मेजर अँगल Z किती घेतला आपण तर 40 डिग्री घेतलेला आहे. ओके. म्हणून आपण काय घेतलं तर 40 घेतलाय आणि इक्वल टू करणार आपण 180. आता मेजर अँगल X इज इक्वल टू 140 आणि 40 आहे आपला. ओके. मग आता 180 मायनस करणार आपण त्यातून 40, तर आपला आन्सर किती येते म्हणजे आपला मेजर अँगल X किती आला तर 140 डिग्री आलेला आहे. ओके. याची मायनस केली तर आपला X ची व्हॅल्यू निघाली, म्हणजे X किती येणार आपला इथचं तर तो आपला 140 डिग्री आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपण W फाइंड आउट करणार आहे. कन्सिडर W ॲज अ शो इन द फिगर. बघा W आपला इथे दिलेला आहे आपल्याला. ओके. आता प्लस 70 ही व्हॅल्यू आपण काय अज्युम केलेली आहे, कशाच तरी आपला व्हेरिएबल दिलेलं नाही आपल्याला. आता अँगल ही लिनियर पेअर्स आहे. जर आपला 70 आहे, आपण याला जसं घेतलं होतं हा 40 घेतला होता, आपण याला 40 केलं. ठीक आहे. आता हा 70 आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला W ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इथली. आपण इथे म्हटलं असतं की बा हा पण 70 डिग्रीचा आहे. ठीक आहे. बघा प्लस 70 डिग्री. ओके. आणि हा झाला आपला 180 डिग्रीचा अँगल पेअर झाला लिनियर पेअरचा. आता सिम्पली काय करायचं आपल्याला, इथे ऍडिशन मध्ये इकडे गेला काय म्हणतात सबट्रॅक्शन, म्हणजे 180 मायनस करणार आपण 70 डिग्री, तर आपला आन्सर किती येते 110 डिग्री येते. आता लाईन P पॅरलल टू लाईन Q अँड अ लाईन इज अ ट्रान्सव्हर्सल. मग मेजर अँगल Y बघा, ही ट्रान्सव्हर्सल लाईन इथे आपला काय येणार तर S वर येते. मग आता मेजर अँगल Y अँड मेजर अँगल W इज अ अल्टरनेट अँगल. बघा Y आणि W काय झालं तर हे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत आपले. ठीक आहे. मग आता मेजर अँगल Y किती झाला आपला तर याच्यात 110 डिग्री झाला. का तर 180 मायनस 70 केला, तर आपला आन्सर किती आला तो आला मेजर अँगल Y 110 डिग्रीचा. आता दोन्ही याच्या व्हॅल्यू बघा, मेजर अँगल X कितीचा काढला होता आपण 140चा काढला होता, आणि मेजर अँगल Y कितीचा झाला आपला तर 110 डिग्रीचा काढला होता. आपल्याला X आणि Y ची व्हॅल्यू सांगितली होती, आपण काढलेली आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. In the abjoining figure, a line P parallel to line Q and line L parallel to line M, and find the measure of angle A, B, and angle C. Using the measure of the given angle, justify your answer. Okay. आता याच्यात आपल्याला A, B आणि C असे तिन्ही सुद्धा फाइंड आउट करायचे आहे. बघा गिवन मध्ये काय घेतलं आपण तर इथे लाईन P पॅरलल टू लाईन Q अँड लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन L काय घेतली तर आपण इथे ट्रान्सव्हर्सल लाईन घेतलेली आहे. लाईन I इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन घेतलेली आपण इथे. ठीक आहे. आणि मेजर अँगल A बघा, मेजर अँगल A कुठे घेतला आपण याच्यातला मेजर अँगल A इक्वल टू काय घेतलाय तर प्लस 180 डिग्री इक्वल टू घेतलाय आपण. ही काय तर आपले सप्लिमेंटरी अँगल्स आहे, म्हणजे 180 चा टोटल होतो आपला. ठीक आहे. म्हणून आपण इंटेरियर अँगल झाले काय तर आपले इंटेरियर अँगल्स आहे ते. आता 180 मायनस केला आपण त्यातून 80, म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे 100 आला, म्हणजे मेजर अँगल A आपला झाला 100 डिग्रीचा. नंतर आपला लाईन L पॅरलल टू लाईन M. ओके. आणि अँड लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. बघा लाईन P काय घेतली आपण इथे तर याच्यावरती ट्रान्सव्हर्सल लाईन घेतलेली आहे. मेजर अँगल C कितीचा घेतला आपण याच्यात तर तो घेतला आपण हा 180 डिग्रीचा. का घेतला लिनियर पेअर मध्ये होतो. काय होतं आपला लिनियर पेअर मध्ये, म्हणजे काय तर एक्सटिरियर अँगल्स काय झाले तर आपले हे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आहे, म्हणून आपण त्याला काय याला जर आपण 80 डिग्री घेतला तर आपला अँगल C सुद्धा आपला 80 डिग्री होणार आहे. आता लाईन P पॅरलल टू लाईन Q अँड लाईन M इज अ ट्रान्सव्हर्सल अँड मेजर अँगल B अँड मेजर अँगल C इज अ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं. नंतर मेजर अँगल B इक्वल टू घेतला आपण काय तर 80 डिग्रीचा. बघा 80 डिग्रीचा घेतलेला आहे. ओके. का तर आपले हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतात, म्हणजे आपला तिन्ही अँगल्स निघालेले आहे. मेजर अँगल A 100 डिग्री, मेजर अँगल B 80 डिग्री, मेजर अँगल C इज 80 डिग्री. तिन्ही अँगल आपले फाइंड आउट करून झाले. क्वेश्चन नंबर 5 बघा. In the abjoining figure, a line A parallel to line B and line L is a transversal, and find the measure of angle X, Y, Z using the given information. आपल्याला X, Y, Z असे तिन्ही आपल्याला फाइंड आउट करायचं. फर्स्ट आपल्याला बघा गिवन आहे लाईन A पॅरलल टू लाईन B. ठीक आहे. लाईन A पॅरलल टू लाईन B म्हटलेलं आहे आपण, अँड I इज अ
ट्रान्सव्हर्सल लाईन ओके घेतलेलं आपण त्यात. आता मेजर अँगल काय घेतलं तर आपल्याला एक्स समजायला आपण मेजर अँगल एक्स आपण घेतलेला आहे. कितीचा आहे तर आपला 105 डिग्री. का म्हणतो त्याला तर हे काय जर आपले करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, आपल्याला एक अँगलची व्हॅल्यू दिली आहे 105 तर आपला एक्सची व्हॅल्यू सुद्धा 105 डिग्री होणार आहे. यासाठी आपल्याला प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन ह्या माहित असलं तर आपण इझिली आन्सर फाइंड आउट करू शकतो. आता मेजर अँगल वाय घेतलेला आपण इथे, ठीक आहे. आता हा मेजर अँगल वाय आणि एक्सची व्हॅल्यू बघा इक्वल म्हटली आपण. कशाला तर का म्हटली आपण त्याला, कारण की हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे एकमेकाला, म्हणून हे हा जर आपण 105 घेतला तर आपला हा सुद्धा 105 डिग्री होणार आहे, ठीक आहे. आता इथे घेतला आपण मेजर अँगल झेड प्लस 105 डिग्री इक्वल टू 180 डिग्री अँगल इन अ लिनियर पेयर्स. हा काय तर आपला 180 डिग्री. वायची व्हॅल्यू आपण किती घेतली तर 105 डिग्री घेतलेली आहे, म्हणजे 180 मायनस करणार आपण 105 डिग्री तर आपला आन्सर किती येणार तर 75 डिग्री आपला आन्सर येणार आहे. म्हणजे आपला झेड हा जो आहे तो आपला 75 डिग्रीचा होणार आहे. इन द ॲबजॉइनिंग फिगर अ लाईन पी पॅरलल टू लाईन एल अँड लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू अँड फाइंड द एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजर गिवन इन द फिगर. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा लाईन पी पॅरलल टू लाईन एल अँड अ लाईन आय अँड जी. बघा लाईन पी पॅरलल टू आय अँड लाईन आय जी इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. काय घेतलं आपण त्यातली तर आय आणि जे ची काय घेतली तर ही ट्रान्सव्हर्सल लाईन घेतलेली. आता मेजर अँगल आय जे एन बघा आय जे आणि एन मेजर अँगल आय जे एन किती इक्वल टू घेतला आपण कशाला तर अँगल जे आय आणि एच ला, जे आय आणि एच ला. का तर ते काय झालं आपले तर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स झालेले आहेत. मग आता आय जे एन बघा आय जे आणि एन कितीचा घेतला आपण तर याला आय जे एन आपला हा जो आपला 40 डिग्रीचा, कारण की अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहे. ओके. सेकंड आहे लाईन आय पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एम जे इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एम जे ही काय झाली तर आपली ट्रान्सव्हर्सल लाईन झालेली आहे म्हणते याच्यातली. इक्वल टू मेजर अँगल जे एम आणि के मेजर अँगल जे एम के किती जर आपला तर हा 30 डिग्रीचा घेतलेला आपण येते. नंतर बघा मेजर अँगल एक्स आणि मेजर अँगल आय जे आणि एन प्लस मेजर अँगल एम जे आणि एन. ओके. किती आहे तर आपला अँगल ॲडिशनल प्रॉपर्टीज काय तर आपली ॲडिशन प्रॉपर्टी किती तर 40 डिग्री प्लस केला आपण 30 डिग्री, म्हणजे आपला मेजर अँगल एक्स इक्वल टू किती झाला तर टोटल झाला 70 डिग्रीचा.